आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची विनंती असेल. एका बाजूला विपुल होलकर, एका बाजूला अविनाश रोकडे, इरफान शेख मैदानाच्या आतमध्ये देखील आणि यष्टीरक्षक आपण पाहतो मस्ट माइंड ओमकार. पहिला चेंडू लेग प्ले, बॅटची काढा, चेंडू ट्रॅव्हल होईल, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच आपण पॉईंट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॅटची गडा मोठी गडा नक्कीच लागली होती. विपुल होलकरला आपण पाहिलं. संघाचा श्रीगणेश होतोय. हा सामना फार रंगत दरवली, ह्याच्यात काही दुमत नाहीये. नेल बॅटिंग मुकाबला मैदानाच्या आतमध्ये इरफान शेख. अप्रतिम फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ची संधी होती, पहिला कॅपिटलाइज इथे केलं जात आहे. ज्यानंतर अशा वेळेला मात्र इथे तो इरफान शेखचा विकेट पडला. त्यानंतर एक वेगळाच उत्साह आणि वेगळीच एनर्जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पिंक जर्सी मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला पिंक आर्मी, एका बाजूला ऑरेंज आर्मी. गोलंदाज चांगला आहे, वेग देखील आहे, अचूक टप्पा आहे, अप्रतिम गोलंदाजी. अजून एक चौकार. येस टीचर. करायचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सर, जास्त वेळ घेऊ नका. सामना तुम्हाला 7 षटक 35 मिनिटात फेकायची, त्याची नोंद घ्यायची. एका बाजूला आपण
आपण पाहतोय. त्याला सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचं विनंती, जास्त वेग घेऊ नका. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं फेकायची आहे, 7 षटक, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद घ्यायची आहे. और ब्ल्यू पिंक आर्मी तुम्हाला विनंती असेल. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, पंचाकडे लावडा पिलसेल. तारकाला आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर करत असताना. तारका विपुल होलकरच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळालं, पण अत्यंत शांत ठोकण्याचं काम, पायात बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी केलं. शांत ठेवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी आपण विपुल होलकरला पाहतोय. फटका चांगला आहे. आता मात्र इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या भरपूर आवाक्याच्या पार आहे. डान्सिंग डाऊन टू ग्राउंड, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. येस डीजे. कोलबाटाचा चेंडू होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण, मस्त क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम दर्शदार क्षेत्ररक्षण आपला दोन मॅग्निफिसंट फिल्डिंग या ठिकाणी नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धाफलकाचा जर आपण विचार करतो तर 13 धावा धाफलकावरती, 14 धावा, माफ करा, 14 धावा धाफलकावरती नोंदवल्या गेल्यात. कारण पुंगाडे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पंचांची उंगली ऊपर और फलंदाज इथे मात्र माघारी परतावं लागतं. यस, वन मोर विकेट डाऊन. करम पोंगाडे इज बॅक टू द पॅव्हिलियन.
इथे एक गरज आहे ती म्हणजे एक पार्टनरशिपची. एक छोटासा कॅमिओ कोणाला तरी खेळावा लागेल. बिग हिटिंग अ मशीन म्हणून प्रथमेश अधिकारी देखील आपल्याला नक्कीच नगंदार पाहायला मिळतील. पण आता मैदानाच्या आतमध्ये विपुल होलकर आणि जयची जोडी. चांगली लाईन अँड लेंथ. ज्या वेळेला तुम्ही चांगली लाईन अँड लेंथचा मारा करताना त्यावेळेला फलंदाजाला काहीतरी नवीन करावं लागतं. जर आपण शमीचा विचार करतो, मोहम्मद शमीचा जो इंडिया क्रिकेटमध्ये खेळतो त्याचा जर आपण विचार करतो तो काही वेगळं करत नाही. तो एका टप्प्यावर 6 चेंडू फेकतो आणि त्याच्यामुळे फलंदाजाला काहीतरी नवीन करून स्ट्रोक खेळावे लागतात. त्याच टप्प्यावरून चेंडू आत, त्याच टप्प्यावरून चेंडू बाहेर, ही कला ज्यावेळी तुमच्याकडे येईल त्यावेळेला तुम्ही उपयुक्त गोलंदाज आपल्या संघासाठी ठरू शकता. नक्कीच तशीच गोलंदाजी काहीच तरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाज सौम्य मानवला. हा मात्र फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय, मोठा फटका खेळलाय, डायरेक्ट हिट. आणि अजून डायरेक्ट हिट लागल्यामुळे अजून 2 धावा 1 पन्नामध्ये यश संपादित झाल्या. अप्रतिम थ्रो या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. पण 2 धावा 1 मध्ये नक्कीच यश संपादित केलं आणि ते वेलकम 2 धावा असतील ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघ नाविन्य 11. कारण नाविन्य 11 संघाचा विचार करतोय तर इरफान शेख एक विस्फोटक फलंदाज, ज्या वेळेला तुमचा सलामीवीर फलंदाज बाद होतो त्यावेळेला जी स्थिती असते तीच नक्कीच नाविन्य 11ची झाली. त्यानंतर आपण करण पोंगाडेला देखील बॅक टू द पॅव्हिलियन पाहिलं. हा फटका उंच आहे, झेल जज करतोय आणि झेल टिपला गेला. येस, 1 मोर विकेट डाऊन. येस डीजे. प्रथमेश अधिकारी. षटक क्रमांक इथे 3रा समाप्त झाला. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार करतोय 19 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिलं चेंडू व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावेला कन्वर्ट करणार होते पण एकच धाव. नक्कीच या ठिकाणी पॉईंटवर अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कौतुक खेळाडूंकडून. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश अधिकारी आणि विपुलची जोडी, या जोडीला इथे कमाल करावी लागेल. व्हीपी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक असतील पण बनतील दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय अजून दिमागदार चौकार. येस जीचे.
अजून एक फुल टॉस आणि फुल टोल. चेंडू भिरकावून दिलाय, उंच टोला आणि इथून पडतोय बॅट मधून आगीचा गोळा. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार षटकार. ओमकारला पाहतोय. अजून एकदा चांगला फटका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील. एमोज सोनल आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. ओमकार स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधारांनी इथे समोरचा प्रतिस्पर्धी जो कर्णधार आहे प्रथमेश अधिकारी, कॅप्टन्स बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी कॅपिटलाइज करून प्रथमेश अधिकाऱ्यांनी छोटासा विजय इथे मात्र प्राप्त केला. हा देखील फटका चांगला आहे, अप्रतिम आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. संघाचा धावसंख्येचा जर आपण विचार करतो तर 38वा धावफलकावरती 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. या षटकाचा जर आपण विचार करतो ओमकार पाटील भरपूर महागडं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. तब्बल 19 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. आणि विपुल होलकरचा वैयक्तिक खेळीचा विचार करतो तर 9 चेंडू आणि 13 धावा. आणि प्रथमेश अधिकारी त्याच्या बॅटमधून नक्कीच आगीचे गोळे बाहेर पडत असताना 5 चेंडूमध्ये 17 धावा, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने 340 स्ट्राईक रेटने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती असेल टप्प्याचा चेंडू अविनाश रोकडे का म्हटलं जातं याचा बॉलवर उदाहरण मात्र नक्कीच दिलं. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडूचं इथे समाप्ती निर्धाव चेंडूची जी होणार होती तिथे कुठेतरी एक धाव खर्च करणार होता. आणि विपुल होलकरला नक्कीच हेच काम करायचं. जितका जास्त वेळ प्रथमेश अधिकारी स्ट्राईकवर राहील तेवढं जास्त आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा एकवडण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. 39 धावा धावफलकावरती. अविनाश रोकडे त्रिफळ टू फर्निचर डिस्टर्ब. प्रथमेश अधिकारी इज बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का लागतोय, मोठा हादरा लागतोय. कारण जर आपण विचार केला तर तब्बल एक 15 धावा शॉट आता कुठेतरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील स्कोर बोर्डवर. कारण प्रथमेश अधिकारी इज बॅक टू द पॅव्हेलियन. येस टीचर.
उर्वरित 3 षटकांचा इथून पुढे खेळ शिल्लक असेल आणि फक्त 12 मिनिटं आहेत तुमच्याकडे की तुम्ही 12 मिनिटात तुम्हाला 2 षटकं फेकायची आहेत. विनंती असेल 12 मिनिटात 2 षटकं, अन्यथा तुम्हाला स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 47 धावा धावफलकावरती, 47 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 12 मिनिटात 2 षटकं जर फेकली नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची. सरपंचांकडून इशारा, नो बॉल. नियम क्रमांक 7च्या आधाराने नो चेंडू, अत्यंत खराब चेंडू क्रिकेट मधला तो इथे फेकला जातो. आणि फ्री हिट, इथून पुढे काय घडेल? फ्री हिटच्या चेंडूवर मोमेंटम शिफ्ट होईल का? चांगला कमबॅक. फुलटॉसचा चेंडू होता, तो देखील मोठा फटका खेळता आला नाहीये. आणि नक्कीच अंपायरकडे द्यायचे, विनंती असेल जास्त वेळ घालवू नका. फुलटॉस आहे आणि आता मात्र विपुल होलकरने हात खुले केलेत. टोपी काढली आणि बॅट मात्र फिरवली आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार. षटकार, अप्रतिम फटका, ओव्हर कव्हर्स हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल देखील तेवढाच खराब आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण फुलटॉस चेंडू होता. चांगली लाईन लेंथ नक्कीच पाहायला मिळाली. चांगला कमबॅक, छोटा का किंवा असे ना, पण कमबॅक नक्कीच मित्रांनो आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. कशा प्रकारे पडता याला महत्व नाहीये, तुम्ही कशा प्रकारे पडल्यावर उठता याला देखील महत्व आहे. आणि सौम्य नक्कीच मैदानाच्या मध्ये चांगली खेळी करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून हा फुलटॉस चेंडू आहे. चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक असतील पण क्षेत्ररक्षकांची चांगली फिल्डिंग, नक्कीच कौतुकास्पद फिल्डिंग पाहावी लागेल. पण तिसरा धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. एक धाव आपल्या संघासाठी इथून वाचवली आहे आणि 3 धावा एकवडण्यामध्ये यश संपादित केल्या. सत्तावन्न धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फटका अप्रतिम आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. जणू काही ईशान किशनला आपण बॅटिंग करत असताना पाहायला बघतोय. आणि अप्रतिम फटका, लेदर क्रिकेटचं पुरेपूर उदाहरण दिला आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. चौकार, अप्रतिम स्क्वेअर कट, सुरेख फटका, कोणाला चान्स नाही आहे. बाउंड्री लाईनवर 2 जण पेट्रोलिंग करत असताना 2 फिल्डर्सला आपण पाहतोय, त्यांना देखील चान्स नव्हता. येस, नेक्स्ट बॉल. अप्रतिम काय बॅटिंग करतोय, पॉकेट साइज डायनामाइट, चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. अजून एक दिमागदार दर्जेदार चौकार. इस डीजे
दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अप्रतिम क्रिकेट इथे कुठेतरी विपुल आणि संकल्पची जोडी ज्यापासून मैदानाच्या आतमध्ये संकल्प आला त्यावेळेला एक नवी उमेदची किरण मैदानाच्या आतमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून 16 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी या ठिकाणी साकार केली आहे आणि विपुल होलकर 16 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी. फुलटॉस आहे, भिरकावलाय, क्षेत्ररक्षकच्या आवाक्याच्या बाहेर आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार, अजून एक येतोय दर्जेदार षटकार. इज डीजे फटका चांगला, क्षेत्ररक्षक असतील पण क्षेत्ररक्षकाच्या पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर आहे, चेंडूला भिरकावून दिले सीमारेषा पार, अजून एक चौकार. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे एम एस सोनू कडून झाली आहे चूक आणि चूक पडली आहे भरपूर मागात, कारण धावा जिथे 1 होती तिथे दिल्या 4. येस डीजे मास्टर. आर्यन मोरेला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका चौकार. हा फटका बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मिलिंद जज करतोय आणि जेल ड्रॉप चालाय. चला सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचं विनंती असेल. फटका चांगला आहे संकल्पाच्या माध्यमातून.
तारकाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 84 धावा फलकावरती नोंदवला गेला. संकल्प पवार 7 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी व्यक्तिगतरित्या सादर करत असताना फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न एक धाव. 87 धावा फलकावरती. आता इथून पुढे 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असेल. चला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय. आवाक्याच्या बाहेर आहे. हा येतोय नशिबाचा नव्या तर कष्टाचा चौकार. 91 धावा फलकावरती. जर आपण विचार करतोय तर अप्रतिम फलंदाजी अमोल पवार. शेवटचे चेंडू डॉट चेंडू. 17 समाप्त झालं. 17च्या अखेरीस संघाची धावसंख्या 91 वर स्थगिती होईल. 92 धावांचं टार्गेट असेल आणि इथून पुढे कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल नक्कीच कसा केला जाईल याचा धावतं विश्लेषण या ठिकाणी दिनकर सरांना विनंती करतो. दिनकर सर तुम्हें आवाज दी है बड़े नाच से, आइए आवाज मिलाइए मेरे आवाज से. दिनकर यादव कृपया मंचाशी संपर्क साधावा.
तजिम तजिम सोलकर, तजिम सोलकर, कृपया। हाँ ठीक है, बोल। हेलो हेलो। हेलो। नहीं मेरे को और विपुल होलकर के हाथों में बॉल। आवाज आ रहा है ना बार? बहुत ही अच्छा परफॉर्मेंस यहाँ पे विपुल होलकर द्वारा। और पहला बॉल लेके चलेंगे विपुल होलकर। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे 4 रनों के लिए। अनिकेत की बॅट से पहिला 4 आज मराठीमध्ये बोलू मी। बहुत ही लंबा छक्का मारते हुए बहुत ही रास्ते पे बॉल गया। 2 बॉल में 10 रन हो चुके। विपुल होलकर पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए फील्डिंग में काफी बदलाव। तीसरी गेंद लेके विपुल होलकर। कट केला है। संकल्प पवार के हाथ में बॉल। बहुत ही अच्छी बॉल ये। थोड़ा कॉन्फिडेंस आएगा यहाँ पे विपुल होलकर को। बहुत ही अच्छा, बहुत ही अच्छा। और यहाँ पे 4 रनों के लिए बहुत ही अच्छा शॉट है यहाँ पे डीजे। अच्छी बैटिंग यहाँ पे। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे। फील्डर पीछे लेकिन बॉल रास्ते पे 6 रनों के लिए डीजे।
पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए अंकित यादव, बहुत ही बढ़िया शॉट यहां पे अंकित यादव द्वारा 4 रनों के लिए डीजे मास्टर। अंकित यादव ने 24 रन इकट्ठा कर लिए अपनी टीम के लिए और कप्तान यहां पर गेंद लेकर खुद आ गए। प्रथमेश अधिकारी गजकिया, बहुत ही अच्छी बैटिंग यहां पर अंकित यादव द्वारा। अब स्ट्राइक पे ओमकार पाटिल, साइड में रखो। देखना पड़ेगा प्रथमेश अधिकारी क्या किस सोच से आए हैं यहां पे बॉलिंग करने के लिए। पहली बॉल, बहुत ही अच्छा शॉट यहां पे 1 रनों के लिए। प्रथमेश अधिकारी, उनकी पहली गेंद किफायती गेंद, 1 ही रन मिला वहां पर अब फिर से एक बार अंकित यादव उनके सामने हैं, जिन्होंने लास्ट ओवर में 24 रन बटोरे थे। अब सामना करेंगे प्रथमेश अधिकारी का। देखते हैं इस ओवर में क्या करते हैं। जी हाँ, ऑफ स्टंप पे यॉर्कर डिलीवरी थी, पूरी तरह से जगह बनाना चाहते थे, बीट हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। एक डॉट बॉल, काफ़ी देर के बाद एक डॉट बॉल देखने मिला यहाँ पर प्रथमेश अधिकारी के द्वारा। फिर से तैयार अनिकेत, जी हाँ, यार ऑफ साइड में डिलीवरी थी, पॉइंट के क्षेत्र में कैच होने का चांसेस, थोड़ी सी वहाँ पे एक अच्छी फील्डिंग का मुजाहरा, 1 ही रन मिलेगा। बहुत ही अच्छा कमबैक किया वहाँ पर अमोल द्वारा। प्रथमेश अधिकारी गजकिया काफी अच्छी बॉलिंग डालते हुए यही चाहेंगे कि पहले ओवर का रन थोड़ा रिकवर हो ये ओवर में। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे 4 रनों के लिए डीजे। प्रथमेश फिर से एक बार उनका सामना करेंगे ओमकार। पैड पर लगी गेंद, हल्की सी अपील, पर उसका कोई फायदा नहीं मिला। एक डॉट बॉल के रूप में फिर से एक गेंद। ओवर की आखिरी गेंद। प्रथमेश अधिकारी बहुत ही अच्छी बॉलिंग डालते हुए, बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे, बहुत ही बढ़िया शॉट ओमकार पाटिल द्वारा 4 रनों के लिए डीजे। होलकर सामने उनके अनिकेत, जिन्होंने उनके पहले ओवर में 24 रन्स जड़े थे, फिर से एक बार सामना करेंगे। इस बार पावर प्ले का रिस्ट्रिक्शन हटाया गया, फील्ड फैला दी गई, 2 ओवर का पावर प्ले समाप्त हुआ। 2 ओवर के पावर प्ले में उन्होंने टीम का स्कोर 34 रन्स। इनिंग का तीसरा ओवर विपुल होलकर, फिर से सामने उनके अनिकेत। जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट पिच डिलीवरी थी, मिड विकेट की तरफ खेला, फील्डर वहां मौजूद जय यादव।
सौरभ, एक ही रन मिलेगा। फील्डिंग का मुजाहरा करते हुए ओमकार सामना करेंगे विपुल होलकर का। प्रथमेश अधिकारी काफी परेशान है यहाँ पे फील्ड सेटअप करते हुए, क्योंकि बहुत ज्यादा रन आ चुके हैं। विपुल होलकर अपनी गेंद लेकर तैयार। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे, 2 रनों के लिए बहुत ही बढ़िया थ्रो। काफी सुधार विपुल होलकर के बॉलिंग में यहाँ पे। अच्छा कमबैक किया है वहां पर, 3 गेंदें डाली उन्होंने, 3 रन खर्च किए सिर्फ। जी हाँ, लेग स्टंप पे गेंद बीट किया, वाइड का इशारा अंपायर द्वारा। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे ओमकार पाटिल द्वारा, 1 ही रन मिलेगा। बहुत ही बढ़िया ओवर यहाँ पे विपुल होलकर द्वारा। अच्छा कमबैक किया उन्होंने, बांध कर रखा हुआ है इस ओवर में, उन्होंने हाथ खोलने का मौका नहीं दिया अनिकेत को। अनिकेत तैयार हैं, फिर से सामना करेंगे विपुल का। उनकी ये नेक्स्ट गेंद, जी हाँ, थोड़ी सी गुड लेन गेंद, लंबा हिट खेलना चाहते थे, पैड पर लगी, हल्की अपील, बट कोई फायदा नहीं। डॉट बॉल के रूप में ये गेंद। दाद देनी होगी विपुल की। सेम बैट्समैन जिन्होंने पिछले ओवर में अच्छा खासा रन बटोरा था इनके ओवर में, उनके सामने ही आ गए वापस से, और इस तरह इस बार पूरी तरह से बांधे रखा हुआ है। पॉइंट के क्षेत्र में ढकेल कर 1 रन लिया। बहुत ही बढ़िया बॉलिंग यहाँ पे विपुल होलकर द्वारा। ओमकार पाटिल ऑन स्ट्राइक। विपुल होलकर अपनी गेंद लेकर तैयार, और थोड़ा चूके यहाँ पे ओमकार पाटिल। बहुत ही बढ़िया बॉल विपुल होलकर द्वारा। ओवर की समाप्ति। तीन ओव्हर 40 रन झालेला आहे। न्यू बॉलर यहाँ पे कैप्टन प्रथमेश अधिकारी को मैं बोलना चाहूंगा, थोड़ा जल्दी जल्दी मैच खत्म करें, काफी लेट हो रहा है। बहुत ही बढ़िया यहाँ पे शॉट। नो बॉल दिलाय का कशाबद्दल की फ्री हिट बॉल आहे आता। मोठा फटका खेळला अलॉंग दी कार्पेट, चेंडू जातोय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार, अप्रतिम स्ट्रोक। फ्री हिट वर नक्कीच थोडंसं दडपण होतं बॉलरच्या मनामध्ये, फील्ड देखील चेंज करू शकले नाही आणि चेंडू अलॉंग दी कार्पेट सीमारेषेच्या पार.
आणि ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना जो काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग टू डीप मिड विकेट लॉंग ऑनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र इथे दर्शक बनवला आणि अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून टार्गेट केलं जाते त्या झोन मध्ये. हा फटका चांगला हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटची कडा घेतली तडमॅन क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. चला रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. ओमकार पाटीलला पाहतोय एका बाजूला तर एका बाजूला अंकित जाधवला पाहतोय. चांगले खेळाडू नक्कीच दोन्ही मातबगर खेळाडू आहेत आणि दोन्ही मातबगर संघात जर विचार आपण केला तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. सौरभला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करत असताना अजून एक दिमागदार दर्जेदार फटका चौकार. बॉल नसेल तर नक्कीच विनंती असेल खेळाडूंनी जास्त वेळ घालू नका. दुसरा बॉल उपलब्ध करून द्या. धाफलकाचा जर आपण विचार करतो तर 52 धावा धाफलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत. एकही गडी बाद झाला नाही अद्याप आपण विचार करतो तर ओमकार पाटीलच्या खेळीचा विचार करतो तर 13 धावा 13 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी आणि अनिकेत जाधवचा विचार करतो तर 9 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी. ओंकार पाटीलने अद्याप त्याच्या पॅडमधून आपल्याला 4 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळाले. तर अनिकेत जाधवचा विचार करतोय तर 3 चौकाराच्या साह्याने 17 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे. अद्याप आपण विचार केला पिंक आर्मीचा अत्यंत भारी पडत असताना ऑरेंज आर्मीवरती. अप्रतिम खेळी या ठिकाणी दोन्ही फलंदाजाकडून. सलामीवीर फलंदाज आहेत. जबाबदारी एक नवीन संकल्प घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले होते की आम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी किती बनवायच्या आहेत ते डोक्यामध्ये टार्गेट सेट करून अशी फलंदाजी करतायत. सौरभ जर आपण विचार केला कमबॅक करावा लागेल. एखादा विकेट जर इथे कुठेतरी गेला तर अजूनही सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. कारण म्हणतात ना क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टनिटीज. कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल सांगू शकत नाही. क्रिकेट म्हणजे मित्रांनो 1 चेंडूमध्ये 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र रिव्हर्सचा फटका चेंडूला बिरकावून दिलाय. लॉंग 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 चौकाराच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द रोप्स. अजून एक दर्जेदार फटका. मॅग्निफिसंट स्ट्रोक. व्हेरी गुड टायमिंग. एक्सलंट स्ट्रोक. चौकार. तीन चेंडू उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 4 बॉल झालेत. लगेच डॉट चेंडूची सांगत होते. एक दुर्मिळ दृश्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळते कारण डॉट चेंडू भरपूर इथे कमी खेळले. जर दोन्ही फलंदाजांचा आपण विचार करतो भरपूर डॉट चेंडूचं जे पर्सेंटेज आहे ते इथे कमी आहे. नक्कीच रिक्स मात्र इथे जास्त घेतली जाते पण रिवॉर्ड देखील तेवढा चांगला मिळतोय. हा फटका अप्रतिम आहे. भिरकावलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम खेळ अंडर प्रेशर बिग विकेट
Omkar Padil is now back to the pavilion. Yes, DJ. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. नक्कीच एक विकेट गमावला. प्रथमेश अधिकारीला आपण पाहतोय पुन्हा एकदा. मॅन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. एका बाजूला विपुल होलकर देखील आहे. एक चांगला जर आपण विचार करतोय तर चांगला खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आहेत आणि 52 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओमकार पाटील इथे आपण माघारी परताना पाहिलं तर आता गोलंदाजीची कमान सोपवली आहे ती म्हणजे इरफान शेखच्या खांद्यावरती. 52 धावा, 52 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अनिकेत जाधवला पाहतोय. एका बाजूला मिलिंद. ब्लॉक होलचा मारा. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र गोलंदाजी मधला यॉर्कलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती 53 धावांची नोंद इथे या ठिकाणी होत असताना धावचीची संधी आहे आणि इथे 2 धावा. चूक झाली. थ्रोची काही गरज होती का? नक्कीच याचा विचार करावा लागेल. नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद करू शकले असते पण ही टार्गेटवर लागला नाही आणि इथे मात्र एके धावेचं इथे रूपांतर झालं दुहेरी धावेत. नक्कीच लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. पंचांच्या माध्यमातून देखील एक अप्रतिम भूमिका साकार करत असताना आपले 2 ऑफिशियल पंचाकडे लाऊड अपील आहे. येस, इरफान शेखने इथे गडी मात्र बाद केला. मिलिंदला माघारी परतावं लागतं. येस, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा गडी तंबू मध्ये परत. येस डीजे.
मोठा फटका आहे, बिग 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 लॉंग लॉंग वे षटकार आहे आणि इकडे मात्र पूर्णपणे कॅपिटलाइज केलाय आणि फिरकावून दिलाय सीमारेषा पार. अजून एक दर्जेदार मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. चांगला चेंडू आहे, चांगला कमबॅक या ठिकाणी केला गेला. तर जर आपण पाहतोय बाहुबली नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 27 धावांची. 18-27 असं समीकरण असेल. अजूनही मॅच बॅलन्स आहे, अजूनही मॅच इक्वल आहे, मॅच अजून एका बाजूने गेलेली नाही आहे. पण इथून पुढे कशा प्रकारे प्रथमेश अधिकारी इथून 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे, माफ करा. अठरा चेंडू आणि 23 धावांची गरज असताना कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाईल. अत्यंत सुरेख अप्रतिम फलंदाजी ओमकार पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर आपण पाहतोय अनिल रामला आणि तदनंतर अनिकेत जाधव. 15 चेंडू मध्ये 42 धावांची वैयक्तिक खेळी. हलकारीत चेंडू खेळून काढला, एका धावेचा प्रयत्न, उचलफेकी थ्रोपैकी अप्रतिम. अंकित जाधवला पाहतोय, अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पुरेपूर प्रयत्न करत असताना इथून मात्र अनिल रामचा जर आपण विचार करतोय, एखाद मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला तर सामन्याचं समीकरण कुठेतरी बदलवण्याची इथे क्षमता आहे त्याच्यामध्ये. पण कशा प्रकारे प्रथमेश अधिकारी गोलंदाजी करेल ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. प्रथमेश अधिकारी टू अनिल राम. मोठा फटका, बिग बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी, ओनली बफरिंग मैदानाच्या आतमध्ये ही ओव्हर चांगल्या प्रकारे फेकावी लागेल. प्रथमेश अधिकारीला जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्लो वर्गातीचा चेंडू, पुन्हा एकदा प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश अधिकारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर 3 चेंडूंचा अद्याप खेळ झाल्याने एकच धाव खर्च केली. हा चेंडू फार मोलाचा आहे, अनमोल चेंडू आहे. बॉडीलाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पंचाकडून इशारा काहीच नाही आहे आणि एकच धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच इथे प्राप्त होईल. अंकित जाधव, हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला, दुसरा धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा एकवटण्यामध्ये या संपादित होईल का? नक्कीच एकच धाव. अप्रतिम गोलंदाजी, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रथमेश अधिकारीला आपण पाहतोय. अंकित जाधवला माहिती आहे की मी 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची क्षमता माझ्या बॅटमध्ये आहे. या षटकामध्ये चेंडूला सन्मान देण्याचं काम, एकेरी दुहेरी प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. पण सुनील रामकडून मोठा फटक्याची अपेक्षा आहे, त्या अपेक्षावर किती खरं उतरतो हे पाहणं सुनील रामकडून गरजेचं असेल. अनिल राम बॅटची कडा घेतली, फायनल क्षेत्ररक्षक आहेत. डॉट चेंडूची सांगता, अप्रतिम षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. प्रथमेश अधिकारी 12 चेंडू
आणि 20 धावांची गरज असताना सरासरीचा आपण विचार करतो 10.0 सरासरीने इथून पुढे धावा कुटाव्या लागतील. कोकण रायडर्स आणि रायझिंग US बॉईज दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौलसाठी यायचं. तुमचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केलं जाईल. दोन्ही कर्णधारांना फर्स्ट आणि लास्ट कॉल असेल. लवकरात लवकर कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. US बॉईज आणि कोकण रायडर्स तुम्हाला वारंवार कॉल दिले जाणार नाहीत. लवकरात लवकर कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. तुमचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. नक्कीच कॅमेरामॅनला देखील विनंती असेल थोडंसं इथे शिफ्ट करायचं आहे. टॉस साठी एक टॉस केला जातोय. फटका फसला. नक्कीच दुसरा धावेचा प्रयत्न आहे. एक जा अप्रतिम फिल्डिंग डीप ला आपण पाहतोय. करण पोंगाडे माझ्यामध्ये तिथे फिल्डिंगच्या स्वरूपात आपण पाहतोय त्यांना. आणि दुसऱ्या सामन्याचा इथे नाणेफेकीचा कौल झाला आणि रायझिंग US बॉईजनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. काटेकी टक्कर मी म्हटलं होतं. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगेल कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. कधी पारडं जर आपण पाहिलं तर नाविन्य 11च्या बाजूने तर कधी मानव पार्क 11च्या बाजूने. 53-54 धावांवर माझ्यामध्ये पहिला विकेट पडला होता आणि तदनंतर ओमकार पाटील जसे बाद झाले तर ते कुठेतरी डॉट चेंडूची इथे भर पडण्यात आली आणि इरफान शेखला आपण आता पुन्हा एकदा पाहतोय. इरफान शेख ज्याच्या बॅटिंग मधून नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या पण तदनंतर या सामन्यामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून काही खास करू शकला नाहीये. पण आता गोलंदाजीची कमान त्याच्या खांद्यावरती आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू आहे. एक धाव. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस चेंडू बाहेर भिरकावण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तेवढा सुरेख संपर्क झाला नाहीये म्हणून एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेने नक्कीच प्रेशर बिल्डअप होण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. एकाच दुसरा डॉट चेंडू जर इथून पुढे आला तर मात्र इरफान शेखचं गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. इथून पुढे विकेट जर गमावली तर ऑरेंज आर्मी कुठेतरी कॅपिटलाइज करण्याचा इथे प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षकाचा आपण विचार करतो. एक्स्ट्रा कव्हर आहे. कॉल कॉर्नर आपण पाहतोय. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग चं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पंचांकडे अपील आहे. फलंदाज बाद झालाय. येस वन मोर विकेट डाऊन. बिग विकेट and a big loss. Ankit Jadhav is set batsman is back to the pavilion. Yes DJ Master. अनिल रामला पण पाहतोय. मोठा विकेट इथे प्राप्त केला.
कारण इरफान शेखचं कौतुक करावं मी म्हटलं विकेट ज्या वेळेला पडेल त्यावेळेला दर्पण निर्माणाचं काम परत एकदा लावड असेल पंचाकडे थोडंसा नक्कीच टीज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाता. आठ चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सामन्याला कलाटणी देण्याचं काम ही षटक मात्र इथे फेकलं गेला. इरफान शेख अजून उर्वरित 2 चेंडू जर चांगले फेकले गेले तर भरपूर दर्पण निर्माणाचं काम पिंक आर्मीवर नक्कीच होईल. एकच धाव. सात चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू इथे अनमोल आहे. या चेंडूचं महत्व फार आहे कारण या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र परत एकदा कमबॅक आणि हा चेंडू डॉट झाला तर पुन्हा एकदा दर्पण निर्माण करण्याचं काम. एकच धाव. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामना रंगतदार होईल. कोण जिंकेल कोण हारेल हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल पण विजय मात्र नक्कीच या सामन्यामध्ये क्रिकेटचा होईल कारण काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केली जाते कारण आपण या षटकाचा जर आपण विचार करतो अप्रतिम षटक फेकलं जात आहे. ओमकार पाटीलचा विचार करतो तर ओमकार पाटीलच्या बॅटमधून तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर अनिकेत जाधवच्या बॅटमधून आपल्याला 45 धावांची चांगली खेळी पाहायला मिळाली. पण त्यानंतर सौरभ आणि इरफानच्या स्वरूपामध्ये जो कमबॅक करून देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. त्यानंतर मिलिंदला एकही धाव करता आली नाहीये. अनिल राम अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसलाय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले आहेत पण त्यानंतर डॉट डिलिव्हरीज देखील तेवढ्याच खेळल्या. आणि संदीप कच्चीचा जर आपण विचार करतोय तर अप्रतिम बॅटिंग. 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि कौतुक करावं लागेल विपुल होलकरचा. विपुल होलकरचा महागडे षटक नक्कीच ठरलं असेल पण एक विकेट देखील त्याने बाद केला. इरफान शेखची अप्रतिम गोलंदाजी. विपुल होलकरचा विचार करतो तर 30 धावा त्यांनी खर्च केल्या. प्रथमेश अधिकारीचा विचार करतो तर 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. आता जबाबदारी असेल ती म्हणजे अमोल पवार. मी तर संदीपला आपण पाहतोय. अमोल पवारला पाहतोय. चला सामना लवकर स्पीडअप करा विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना पहिला चेंडू मार्गस्थ. मोठा फटका खेळलाय खेळलाय खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. संदीप खच्चे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक भारदस्त खेळाडू आहे आणि मोठे फटके खेळू शकतो याच्यात काही दुमत नाही आहे कारण पहिल्या चेंडूवर आपल्या नावाचा परिचय आपली क्षमता आपलं तुल्यबळ नक्कीच इथे सादर केलं आणि अप्रतिम क्रिकेट मॅग्निफिसंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी गुड टायमिंग आणि इज अ गुड टायमर ऑफ द क्रिकेट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक षटकार आणि आता सामन्याचं इथे मात्र समोरच्या टीमचं खच्चीकरण झालंय आणि सामना इथे मात्र विजयाच्या दिशेने पिंक आर्मी वाटचाल करत असताना संदीप खच्चे इज नाउ सेट टू दी फायर. काय फलंदाजी करतोय. गोलंदाजीचा जर आपण विचार करतो ना 4 चेंडू मध्ये
3 धावांची गरज आहे. आणि जर इथून आपण विचार करतोय ना तर गोलंदाजीसाठी अमोलला आमंत्रित केलं होतं, पण पहिल्या 2 चेंडूवर संदीपने इथे मात्र प्रत्येक नक्कीच प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येक टीममेटच्या मनामध्ये दीप लावण्याचं काम या ठिकाणी संदीपने केलं. कारण जर आपण विचार करतोय ना अप्रतिम फलंदाजी, 2 चेंडूमध्ये 2 षटकार, प्रेशर मुवमेंट मध्ये मानव फार गरजेचं असतं. चार चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. महत्वाचा चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवर षटकार आला तर सामना फिनिश. 1 स्ट्रोक अवे फ्रॉम द विनिंग. पाहिजे काय होईल, काय घडेल आणि काय बॅकडर. मॅच अजूनही संपलेली नाही आहे, कारण 4 चेंडूमध्ये 3 धावा होऊ शकतात, पण सहजरित्या होऊ दिले तर मग क्रिकेट कसलं. आता मात्र 3 फळाची फर्निचर डिस्टर्ब. व्हॉट अ कमबॅक. हा जर शॉट खेळले नसते तर कदाचित हा देखील शॉट 6चाच होता. आणि आता MS सोनू फिनिशिंग टचेस साडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. भारतासाठी नक्कीच MS धोनी सामना संपवायचा आणि इथे मानव पार्क 11 साठी MS सोनूच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पण संदीप कच्चीचा जर आपण विचार करतोय अप्रतिम 2 फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पॉवर हिटर आहे, पण शेवटच्या चेंडूवर असा शॉट खेळायची गरज होती का, नक्कीच विचार करावा लागेल. कारण आपण ज्यावेळी पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला असता एकेरी दुबेरी धाव देखील मध्ये यश संपल्याचा. आपण तो नॉन स्ट्रायकर इनिंगचा विचार करतोय तर अनिल राम देखील मोठा फटके खेळण्याची क्षमता त्यांच्या बॅट मध्ये देखील आहे. एखादा फटका मोठा आला नसेल, एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं असतं तरी पण सामना त्यांच्या झोलीमध्ये होता. आता विकेट आहे, आता दडपण आहे, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये MS सोनूला पाहतोय. समीकरण असेल 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं सहज जर धावा चेस झाल्या तर मग क्रिकेट कसला. आणि 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना आपण पुन्हा एकदा पाहतोय अमोल पवार टू MS सोनू कशा प्रकारे कॅपिटलाइज केलं जाईल या चेंडूला पाहणं गरजेचं आहे. मिस चेंडू. दोन चेंडू 3 धावा. अप्रतिम क्रिकेट. अमोल पवार कशा प्रकारे या सामन्याचा दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. समीकरण बदललं. पावली सामन्याचं समीकरण बदलतं. तो सामना, तो संघ, ते खेळाडू कुठच्या ताकदीचे असतात यात काही दुमत नाही आहे. पिंक वर्सेस ऑरेंज मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, फटका आवाक्याच्या बाहेर आहे. फिनिश मध्ये स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकतोय तो म्हणजे मानव पार्क 11 संघ. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तेवढेच करतो. वेल प्लेड बोथ द टीम्स. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अंकित जाधव. अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 46 धावांची उपयुक्त खेळी त्याच्या माध्यमातून. नक्कीच चुकीच्या वेळी त्यांनी विकेट आपला गमावला, पण आपल्या संघासाठी पूर्णपणे कामगिरी मात्र केली होती. हार्डलक प्रथमेश अधिकारी, हार्डलक विपुल होलकर, करण पोंगाडे, इरफान शेख, सौरभ, संकल्प आणि हार्डलक होल टीम. वेल प्लेड.
अंकित जाधवला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. हॅलो हॅलो ठीक. नक्कीच अंकित जाधव तुम्हाला विनंती असेल कोकण रायडर्स आणि कोणाची आहे ही मानव पार्क ना रायझिंग. पुढची मॅच कोकण रायडर्स आणि रायझिंग. मी जाऊ का? मी जाऊ. हॅलो 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 कोकणचा 12वा फिल्डर इथे पाठवून द्यायचा. कोकण कोकण तुमचा 12वा फिल्डर एक इकडे लावून द्या. नाव सांगा आम्हाला इथे. ओके नक्कीच पुढील होणाऱ्या सामन्यासाठी एक अनाउन्समेंट असेल. ज्या वेळेला बॅट्समन जातो त्यांनी अगोदरच इथून बॉल चूज करून जायचंय पुढे जेणेकरून जास्त वेळेची पाबंदी आहे आपल्याकडे. नक्कीच इथून पुढे सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला कोकण रायडर्स एका बाजूला रायझिंग US बॉईज पिंक आर्मी विपक्ष ब्ल्यू आर्मी. नक्कीच आताच मात्र एका पिंक आर्मीचा विजय झालाय. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघ मातबगर संघ दोन्ही खेळाडू मातबगर होत्या पण ते कोणीतरी हार आणि जीत तर खेळमध्ये होतच राहणार. कधी चुका होणार तर कधी संघ आणि वेळ आपल्या बाजूने देणार. नक्कीच हार्ड लक जिंकलेल्या संघाचे नक्कीच अभिनंदन तेवढंच असेल. आणि वळूया दुसऱ्या मॅच कडे. दुपारच्या सत्रामध्ये एंटर होत असताना सामना इथे मात्र गरमीचा होणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय कोकण रायडर्स तर एका बाजूला आपण पाहतोय रायझिंग US बॉईज. फटका चांगला आहे. फटका अप्रतिम आहे. चेंडू आता मात्र ट्रॅव्हल होतोय कुणाल गाडगेच्या डोक्यावरून. कॅच साठी नक्कीच गेले होते पण नक्कीच चेंडू मात्र
इथे चौकारच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहतोय. कोकण रायडर्सची चांगली सुरुवात. सैफ सोलकरला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चांगला फटका त्याच्या बॅटमधून. नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक होता. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. दोन खेळाडूंचा जर आपण विचार करतो तर एक खेळाडू आपण डीप मिड विकेटला पाहतोय आणि एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला.